ओबीसी उपसमितीची बैठक ही 1 महिन्यापूर्वी ठरली होती। त्यामुळे ही रेग्युलर बैठक झाली। या बैठकीमध्ये ओबीसी वसतिगृह आणि ज्या काही ओबीसी समाजाकरता निर्णय राज्य सरकारने घेतल्या त्या निर्णयाची अंमलबजावणी आणि काही सेक्टरमध्ये जो बॅकलॉग आहे, काही फायनान्शियल बॅकलॉग आहे, काही प्रशासकीय बॅकलॉग आहेत, हे पूर्ण करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत। या बैठकीमध्ये 7-8 अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली आहे। मला असं वाटतं की ह्या संपूर्ण आजच्या कॅबिनेट सब कमिटीच्या बैठकीतून काही शिफारसी कॅबिनेट सब कमिटीने केल्या आहे। त्या सब कमिटीच्या शिफारसी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही सादर करणार आहोत। ज्या पद्धतीने ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यानुसार सरसकट ओबीसी प्रमाणपत्र जे आहे ते कोणती प्रमाणपत्र जे आहे ते द्यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील करतायत। आणि जे आंदोलन थांबवण्यात आलं होतं आणि त्यानंतर सरकारने जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन कुठेतरी पाळलं गेले नाही आणि त्यामुळे ते पुन्हा उपोषण नाही, मला असं वाटतं की जातीचे प्रमाणपत्र देण्याबद्दलचा स्पष्ट आदेश देण्यात आले होते की जे लीगल आहेत, जे कायदेशीर आहेत, आणि त्यामुळे कायदेशीर लीगल असलेल्या आणि शासन निर्णयाप्रमाणे ज्यांना देय आहे त्यांना संपूर्ण लोकांना, संपूर्ण परिवारांना प्रमाणपत्र देण्यात आलं आहे किंवा देण्याची प्रक्रिया सुरू आहे। पण नियमबाह्य मात्र व्यक्तींना किंवा नागरिकांना ओबीसीचे खोटे प्रमाणपत्र मिळणार नाही याची दखल सरकारने घेतली आहे। आता लक्ष्मण हाकेजींनी 4-5 उदाहरणं दिले आहेत ज्यामध्ये खोटे दाखले दिले असेही काही उल्लेख आला आहे। साताऱ्याचा एक उल्लेख आला आहे, एक पुरंदरमधला उल्लेख आला आहे, तर असे उल्लेखही आले आहेत। त्यामुळं एकंदरीत शासनाची ही भूमिका आहे की ओबीसी मराठा या दोन्ही समाजावर अन्याय होऊ नये। ओबीसीच्या ताटातलं मराठा समाजाला, मराठाचं ओबीसीला असं होऊ नये। प्रत्येकाला आपला हक्क मिळाला पाहिजे, पण हे करत असताना खोटे प्रमाणपत्र जाऊ नये आणि खऱ्या लोकांना न्याय मिळावा, ही भूमिका सरकारची आहे। जे मराठा समाजाचं जे मंडळ आहे त्याचप्रमाणे ओबीसीचं जे मंडळ आहे त्यांना समान न्याय जो आहे तो सरकार कुठेतरी देत नाही असाही आरोप ओबीसी नेत्यांकडून आजच्या बैठकीत थोडा रोष होता की निधीच्या संदर्भाने फायनान्स डिपार्टमेंटने जे काही थोडा असंतुलित केलेलं आहे ते संतुलित केलं पाहिजे असा रोष होता। पण तो आता माननीय मुख्यमंत्र्याकडे आम्ही ते पाठवलेलं आहे। माननीय मुख्यमंत्रीजी यावर निर्णय करतील। कॅबिनेटमध्ये महसूल विभागाचा एक निर्णय झालेला आहे, काय नेमकं? पनवेलमध्ये एक अमेठी एज्युकेशन सोसायटी एक जागा मागते आहे आणि ती जागा देण्याचा निर्णय आम्ही आज करतो आहे। एक मोठी 6,000-7,000 विद्यार्थ्यांची एक चांगली युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी आहे, विद्यालय महाविद्यालय आहे, त्यांना ग्राउंड करता जागा पाहिजे आहे। तर महसूल विभागाची एक जागा त्या ठिकाणी आहे। कब्जे हक्काची रक्कम घेऊन वर्ग 2 कॅटेगरी, क्लास 1 नाही, क्लास 2 कब्जे हक्काची रक्कम घेऊन आम्ही ही जागा देणार आहे। त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे ज्या नामांकित संस्था असतात त्यांना शासन कब्जे हक्काची रक्कम घेऊन जागा देत असतं। त्या आधारावर आम्ही ही जागा अमेठी युनिव्हर्सिटीला देतो आहे। आज ओबीसी सब कमेटी की बैठक हुई। इस बैठक में सभी मंत्री थे, सभी अधिकारी थे। इस बैठक में मूलतः जो ओबीसी समाज के लिए केंद्र सरकार, राज्य सरकार ने जो स्कीम्स दी है, योजनाएं दी है, उनका योजना का रिव्यू हमने किया है। साथ साथ में हमारे जो महाराष्ट्र में जो अनेक समाज है, 353 जातियाँ है, इस जातियों के बारे में जो माइक्रो ओबीसी है उनके बारे में भी अनेक निर्णय हमने लिए। जुलाई के आने वाले अधिवेशन में जो कुछ बजट कम मिला है ओबीसी महामंडल को,
वो बजट पूरा करे, ये भी हमने सिफारिश मुख्यमंत्री जी को की। ओबीसी हॉस्टल, उसका निर्माण जो रुका हुआ है वो होना चाहिए। हमारे राजस्व विभाग की कुछ जगह जो ओबीसी हॉस्टल के लिए चाहिए वो देनी चाहिए। ऐसे अनेक मुद्दों पे चर्चा हुई। ये भी चर्चा हुई कि ओबीसी के नाम का गलत सर्टिफिकेट निकाला जा रहा है। खासकर लक्ष्मण हाके जी ने एक 10-12 इम्पोर्टेंट एग्जाम्पल उन्हें दिए कि ओबीसी के नाम पे गलत प्रमाण पत्र निकालकर कोई लोग चुनाव लड़े हैं। एक नगर पालिका में तो पूरे के पूरे लोग चुनाव लड़े हैं ओबीसी का दाखला निकालकर, उसमें मूलतः ओबीसी कोई नहीं, ऐसा उनका कहना था। तो उसकी इंक्वायरी हम करेंगे, लेकिन निश्चित रूप से ये भी नहीं होना चाहिए कि ओबीसी का कोई गलत दाखला निकाले और जिसको देना है उसको भी जो नियम में है बैठते हैं उनको देना चाहिए। ये भावना भी इस कमेटी की थी। निश्चित रूप से उसके भी हम काम करने वाले हैं। विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या, आचारसंहिता लागली, पण दुसरीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भातल्या निर्णयामध्ये कुठेतरी अडचण येऊ शकतो, कारण की 25 जून पर्यंत आचारसंहिता असणार आहे। अशा 30 जून पर्यंत कर्जमाफीच्या संदर्भातली मला नाही वाटत की कर्जमाफीचा संबंध काही आचारसंहितेची आहे। ही रेग्युलर योजना आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात जाहीर केलेली योजना आहे आणि परवाही त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये त्याबद्दल चर्चा झाली। त्यामुळे ही जुनीच कर्ज या ठिकाणी मागच्याच अधिवेशन काळात कर्जमाफी झाल्यामुळं नवीन निर्णय नाही आहे। आचारसंहितेच्या काळामध्ये नवीन निर्णय घेता येत नाही। आपण त्यामध्ये एवढंच सांगितलं आहे की प्रवीण परदेशी समितीने जो काही रिपोर्ट तयार केला आहे त्या रिपोर्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी होणे आणि दुसरं पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होणार नाही याच्याकरता काही शिफारसी ज्या या ठिकाणी करण्यात आल्या आहे त्यावरही चर्चा करणे। मला वाटतं 30 जूनपर्यंत एक SOP येईल, त्या SOPच्या आधारावर माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली कर्जमाफी योजना यावर त्या ठिकाणी अंतिम होईल असं मला वाटतं। सर, यालाच धरून एक प्रश्न आहे, अनेक शेतकऱ्यांना कर्ज हवं आहे, मात्र बँका कर्ज देत नाही, कारण जुनी कर्जमाफी झालेली नाही, त्यामुळे बँका त्यांना कर्ज द्यायला नकार देत आहेत। परवा 21 तारखेला माननीय मुख्यमंत्रीजी खरीप आढावाची बैठक घेणार आहे। त्यामुळे सारे बँकर्स राहतात, सारे त्याचे नोडल एजन्सी राहतात। त्यामुळे मला असं वाटतं त्या बैठकीमध्ये अधिक स्पष्टता होईल। पण खरीप आढाव्याच्या ज्या जिल्हास्तरीय बैठकी झाल्या त्या बैठकामध्ये सर्वच पालकमंत्र्यांनी बँकाच्याही बैठक घेतलेल्या आहे। मी स्वतः नागपूरची आणि अमरावतीची बँकाची बैठक घेतलेली आहे। कुणालाही कर्ज त्या ठिकाणी मिळणार नाही अशी स्थिती कोणत्याही बँका घेणार नाही। सर्व प्रायव्हेट बँका असतील, नॅशनलाइज बँका असतील, DCC बँका असतील, सर्वांनी शेतकऱ्याला कर्ज द्यायचं आहे आणि ज्या बँका आडमुठेपणा करतील त्यावरही सक्त कारवाई करण्याचे निर्देश मागच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिले होते। आम्ही त्या निर्णयाला घेऊन पुढे जातो आहे। सर, मुद्रांक शुल्क नुकसान प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। वंदना सूर्यवंशी यांना चौकशीचे आदेश देण्यात आले। वंदना सूर्यवंशी यांच्याबद्दल एक तक्रार विभागामध्ये आहे। त्यांनी मुद्रांक शुल्क बुडवला असं त्या ठिकाणी प्रायमरी फाइंडिंग्स आहे। याबद्दलची एक चौकशी लावलेली आहे। चौकशीचा रिपोर्ट आल्यावर याबद्दलची अंतिम कारवाई आम्ही करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।